हाय हॅलो नमस्कार, मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आता समर सीझन सुरू झालेला आहे आणि समर सीझन मध्ये रिफ्रेशमेंट साठी काहीतरी समर ड्रिंक तर व्हायलाच पाहिजे, म्हणून खास तुमच्यासाठी मी आज एक छानसं असं समर ड्रिंक घेऊन आलेली आहे। ते म्हणजे कैरीचं सरबत, म्हणजेच रॉ मँगो पासून बनवलेलं हे सरबत आहे आणि चवीला अगदी उत्तम असं आहे। चला तर रेसिपीला मग सुरुवात करूया। इथे मी 6 कैऱ्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता कुकरच्या डब्यामध्ये घालून याला मी कुकरमध्ये हा कुकरचा डब्बा लावणार आहे आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। तर इथे आपला कुकर झालेला आहे, तुम्ही बघू शकता कैऱ्या छान शिजलेल्या आहेत। तर आता आपल्याला या कैऱ्यांचा गर काढून घ्यायचा आहे। तर मी आधी या साली वेगळ्या करून घेते आणि मग त्याच्यानंतर जेवढाही गर निघतो या आंब्याच्या कोईचा तो मी काढून घेणार आहे। अशा पद्धतीने मी काढणार आहे। आता या सालीलाही भरपूर गर चिकटलेला आहे, तर तोही मी अशा पद्धतीने काढून घेणार आहे। इथे मी संपूर्ण कैऱ्यांचा गर काढलेला आहे। आता हा गर आपल्याला मिक्सरच्या पॉट मध्ये काढायचा आहे आणि याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचे। तर आता मी इथे मिक्सर मधून फिरवलेला आहे। आता तुम्ही बघू शकता याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता ही पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आता मिक्सरचं पॉट धुवून ते पाणी मी यात घालते आहे। कैऱ्याच्या साली ज्या धुवून घेतलेल्या होत्या ते पाणी पण मी यात घातलेलं आहे। तर आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी आपण घालू शकतो, तुम्ही तुमच्या चवीनुसार यात पाणी ऍड करू शकता। मी संपूर्ण मिळून 6 ते 7 ग्लास पाणी यात घातलेलं आहे। यात आपल्याला आता घालायचंय चवीनुसार काळं मीठ, चवीनुसार साधं मीठ आणि 1 चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार साखरही घालायची आहे। तर 1 वाटी मी साखर घातलेली आहे आणि आता याला ढवळून घेऊ आणि हे पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे। आता आपल्याला याची एक उकळी काढायची आहे, म्हणजे यातली साखर पूर्णपणे वितळून जाईल। तर अशा प्रकारे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि याला रूम टेम्परेचरवर थंड केलेलं आहे। आता याला फ्रीज मध्ये ठेवून मी छान थंडगार करून घेतलेलं आहे। आता हे आपण एन्जॉय करू शकतो। आता मी याला ग्लास मध्ये सर्व करणार आहे आणि खूप छान चिल्ड झालेलं आहे हे। आता अशा प्रकारे आपलं हे रॉ मँगो ज्यूस तयार झालेला आहे। गार्निशिंग साठी मी यात चारोळी घातलेली आहे, आईस क्यूबही तुम्ही यात घालू शकता। हे कैरीचं सरबत तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून 15 ते 20 दिवस यूज करू शकता, अजिबात काही होत नाही आणि चवही बदलत नाही। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद, बाय।